नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट मसाला भेंडी। मी आधी मसाला भेंडी दाखवलेली आहे भरलेली। आता आपण ही शेंगदाण्याचा कूट आणि सुके मसाले भरून भेंडी बनवणार आहोत। ही अगदी झटपट होते। याकरता मी ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ही बघा, भेंडीचं असं मी मागचं पुढचं टोक काढून घेतलेलं आहे। हे बघा, असं हे मागचं थोडं आणि पुढचं टोक काढून हिला अशी मध्ये चीर द्यायची आहे भेंडीला, म्हणजे आपल्याला मसाला भरता येईल। हे बघा, अशी मध्ये चीर दिल्यावर आपल्याला असे याचे आपल्या आवडीप्रमाणे 2 किंवा 3 पीस करून घ्यायचे। अशी भेंडी घ्यायची आहे। मी तुम्हाला दाखवायला ठेवलेली। भेंडीला कुठेही काळा डाग वगैरे नको, म्हणजे ती भेंडी आतून एकदम चांगली असते। अशी भेंडी घ्यायची आहे। आम्ही शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 50 ग्राम शेंगदाणे, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि हे भाजलेले शेंगदाणे मग मिक्सरला लसूण घालून बारीक करून घेतले, म्हणजे तो असा थोडा जाडसर कूट होतो। हा मी घेतला आहे माझा काळा मसाला किंवा गोडा मसाला पण याला म्हणतात। ह्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकतात। आणि तुमच्याकडे आता जर नसेल तर तुम्ही लाल मसाला आणि गरम मसाला पावडर दोन्ही मिक्स करून घेऊ शकतात। पण माझ्या याच्यात खोबरं धने हे जास्त असतं आणि तो चवीला एकदम छान असतो। हा मी काळा मसाला घेतला आहे, 1.5 चमचा, 1.5 टीस्पून घेतला आहे किंवा 1 टेबलस्पून असं। ही 2 चमचे धन्याची पावडर घेतली आहे, ही पण मी घरीच बनवलेली असते। ही जिराची पावडर, ही माझी घरचीच आहे। 2 चमचे धना पावडर, धन्याची पावडर जास्त घ्यायची आपल्याला, आणि जिरा पावडर अर्धा चमचा। ही कैरीची पावडर घेतली आहे थोडी, एक साधारण पाव चमचा घेतला आहे। जास्तही आंबट भाजी लागायला नको म्हणून। याने काय होतं, भेंडी चिकट होत नाही म्हणून आपल्याला ती घ्यायची आहे। हे मी 1.5 चमचा मोठा आपण जे वरण घेतो ते तेल घेतलेलं आहे, किंवा मग साधारण एक 50 ग्राम आहे हे तेल। हे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला। हे फोडणी करता जिरा घेतलेला आहे। ही अर्धा टीस्पून हळद आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। आता आपण हे मसाले मिक्स करायला घेऊया। आता या ताटात आपल्याला आधी घालायचे शेंगदाण्याचा कूट, जिऱ्याची पावडर, काळा मसाला किंवा गोडा मसाला। तुम्हाला जर आणखी तिखट हवी असेल तर तुम्ही आणखी घेऊ शकतात मसाला, किंवा मुलांकरता थोडं कमी पण घेऊ शकतात। ही धन्याची पावडर, कैरीची पावडर, हळद हिंग आणि चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपला मसाला छान मिक्स झाला आहे। आता आपण हा भेंडीमध्ये भरून घेऊया। हे बघा, असा भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला। अशी मी सगळी भेंडी भरून घेते। एकदम झटपट होते ही भाजी आणि चवीला खूप छान लागते। आता ही मी अशी सगळी भेंडी भरून घेते। इथे तुम्ही बघू शकतात आपली सगळी भेंडी भरून झाली आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। कढई तापत ठेवली, आपण हे तेल गरम करून घेऊया। हे बघा, आपलं इथे तेल छान तापलं आहे। असं बघायचं वाफ येते। त्यात जिरं घालायचं आहे आपल्याला। जिरं छान फुलू द्यायचं आहे, गॅस कमी करायचा आहे। हे बघा, जिरं छान फुललं आहे। आता आपण यात ही भेंडी सोडायची भरलेली। तुम्ही माझे हे व्हिडिओ बघत असाल, जर नवीन बघत असाल तर तुम्ही अनिता केदार रेसिपीजच्या बाजूला एक सबस्क्राईबचा आयकॉन असतं,
त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्या घंटीवर पण क्लिक करायचं आहे, म्हणजे जे मी हे रोज व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि लगेच तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। आणि बघून झाल्यावर तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करायचे, म्हणजे ते पण असे छान छान पदार्थ माझे बघून तेही बनवू शकतील। तेव्हा प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा। आता आपण ही अशी सगळी भेंडी घालून घेऊया आणि अशी हलवायची पण आहे, म्हणजे सगळी भेंडी मिक्स झाली पाहिजे। गॅस मी थोडा आता मध्यम करते आणि ही सगळी तेलात मिक्स करून घेते। हे बघा, थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे, नंतर आपण तो एकदम बारीक करणार आहोत। त्याच्यावरून जो आपण उरलेला मसाला आहे तो पण घालून घेऊया। छान मिक्स करून घेऊया, म्हणजे भेंडीची चव आणखीनच छान लागेल। बघा किती छान भेंडी दिसते आपली, आणि आपली भेंडी छान मिक्स झाली आहे। आता गॅस एकदम बारीक करते मी आणि फक्त हिला 4 ते 5 मिनटं लागणार आहे शिजायला। छान आपण ही शिजवून घेऊया। इथे भेंडीला टाकून 1 मिनिट झालं आहे। आता आपल्याला ही भेंडी परत हलवून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या साईडने भेंडी छान नरम होईल। आणि ही भेंडी आणल्यावर स्वच्छ धुवून पाणी निथळून एका किचन टॉवेलला पुसून घ्यायचे, म्हणजे भेंडी मग चिकट होत नाही। भेंडीची कुठलीही भाजी बनवताना भेंडी ओली कधीच करायची नाही, ओली केली तर ती फार चिकट होते। आता आपण यावर झाकण ठेवूया 1 मिनिटभर, म्हणजे आपली भेंडी पटकन शिजेल। सुकी भेंडी म्हणजे कापून भेंडी करताना त्यावर झाकण ठेवायचं नसतं, ती चिकट होते, पण ही मसाला भेंडी करताना फक्त मध्ये 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे। ह्या टिप्स आपण लक्षात ठेव। हे बघा 1 मिनिट झालं आहे, आता आपण भेंडी बघूया। अशी सगळी पुन्हा हलवून घ्यायची। आता आपण ही शिजली का बघूया। बघा भेंडी छान शिजले। परत आपण हिला अशी सुकीच 1 मिनिटभर अशी शिजवून घेऊया। झाकण काढून पुन्हा 1 मिनिट ठेवायची, म्हणजे भेंडी अगदी छान होते। बघा 3 मिनिटात फक्त भेंडी शिजलेली आहे आपली। आता आपण हे 1 मिनिटभर शिजवून घेऊया। मधून एकदा हलवायची आहे तिला छान। अर्धा मिनिट झाला काय अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळ्या साईडने भेंडी छान होते। अगदी अलगद हलवायची भेंडी। बघा किती छान भेंडी दिसते, मस्त। हे बघा 1 मिनिट झाला आहे, आपली भेंडी एकदम छान शिजलेली आहे सगळ्या साईडने। एकदम झटपट अशी होणारी ही भेंडी, अशी दाबून बघायची। हे बघा पटकन भेंडी तुटते, म्हणजे आपली भेंडी पटकन शिजलेली आहे। आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा एकदम छान आपली मसाला भेंडी तयार झाली आहे। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आपण। एकदम छान आपली भेंडी झाली आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुमचे काही प्रश्न काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा। अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।
आहे.